अरे ठरवलंयस काय तू? इथे क्षणोक्षणाला माझं टेन्शन वाढत चाललंय आणि तू. अरे मलाही टेन्शन आहे रे. ज्या व्यक्तीला संपवायचंय ती कोणी साधी सुधी व्यक्ती नाहीये. भैयासाहेब किर्लोस्कर आहेत. अरे ज्यांच्या बाबतीत खट्ट झालं तरी कोल्हापूर वासियांसाठी बातमी होते. अशा माणसाला संपवायचा तर सावध असायला नको. अरे पण मग करायचं काय आपण? हे बघ, रोज रात्री जेवल्यानंतर भैयासाहेब डायरी लिहायला बसतात. दिवसभर किती माणसांच्या घराड्यात असले ना तरी यावेळेस मात्र ते एकटे असतात. आपण नेमकी हीच वेळ पकडायची आणि भैयासाहेब किर्लोस्करांचा अवतार कार्य संपवायचा. अरे पण हे सगळं वाड्यात करायचं म्हणजे नाही, त्यात धोका आहे. हे वाड्याच्या बाहेर करणं त्याच्यात जास्त धोका आहे. उलट बाहेर आपल्यावरती लोकांचा जास्त संशय येईल. त्यापेक्षा वाड्यामध्ये करायचं ठरवलं ना तर वाड्यात ज्यांच्यावर संशय घ्यावा आणि ज्यांना आपण अडकवू शकतो अशी बरीच माणसं आहेत. तेव्हा हा सोहळा उद्या रात्री आपण वाड्यातच साजरा करायचा. यस, जा झोप जा. उद्या बरीच काम आहेत आपल्याला. ठीक आहे. हे बघ, जे काही करायचं ते सांभाळून कर, कारण ते माझे वडील आहेत आणि त्यांच्या रक्ताचे शिंतोडे माझ्या अंगावर पडलेले मला चालणार नाहीत. एक गोष्ट तू पण लक्षात ठेव, ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. अगदी जानकीलाही. का? प्रश्न विचारू नकोस. आपल्या पापामध्ये कधीच कुणीच वाटेकरी नसतो, लक्षात ठेव. जा. आबा हां मी येते. हां हां मी 7-7:30 पर्यंत येईन परत. हां नाही हां नाही 5-1 मिनटं आहेत का तुझ्याकडे? मला तुझ्याशी बोलायचं होतं. हो बोला ना आबा. नेहा, तू मानसशास्त्राचा अभ्यास करतेस, काउन्सिलर म्हणून काम करतेस. त्यामुळे मानसिक आजाराविषयी तू आमच्यापेक्षा जास्त चांगले अंदाज बांधू शकतेस. मला सांग कावेरीबद्दल. आबा मी कावेरी वहिनींच्या केसवर कधीच स्टडी करायला सुरुवात केली, पण ही केस आम्हा काउन्सिलर्सच्या अखत्यारीत येत नाहीये. त्यासाठी एका सायकोलॉजिस्टच्याच ट्रीटमेंटची गरज आहे, जी आपण सुरू केली आहे. आता आपण रिझल्टची वाट बघूया. पण तुला काय वाटतं, बरी होईल ना ती? आबा मी माझ्या सिनियर्स बरोबर बोलले. मी मेलवरून काही फॉरेनमधल्या डॉक्टर्सना पण कन्सल्ट केले. सध्या तरी ते फार काही पॉझिटिव्ह बोलत नाही आहेत, पण ते अगदी निगेटिव्हही बोलत नाही आहेत. थोडक्यात इतक्या लवकर निष्कर्षावर येता येणार नाही. आबा अहो तुम्ही काळजी का करताय? कावेरी वहिनी नक्की बऱ्या होतील. अहो आपल्या प्रयत्नानं नक्की यश येईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं आबा, आज सकाळी बातमी होती की आज दिवसभर पाणी पुरवठा बंद राहील. तसं मी बरंचसं पाणी साठवून ठेवलंय, दिवसभर पुरेल तुम्हाला. पण मी तुमच्या एक कानावर घातलं. ठीक आहे, असू दे. हे बघ, तू आज जरा लवकर येशील का? नाही, तू असलीस की आधार वाटतो आणि कावेरीला सांभाळू शकशील असा विश्वासही वाटतो. बरं, मी नक्की प्रयत्न करेन. हां, येऊ मी? बस. भैरवी, या घराला सांभाळशील? वचन हवंय मला.
म्हणजे भैरवी मोठ्या मिनतवारीने हे घर एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यासाठी मला जबरदस्ती करावी लागली, धाक दाखवावं लागले, नको नको त्या गोष्टी कराव्या लागल्या. पण आता मात्र मला जाणवत आहे हा जुलमाचा रामराम फार काळ टिकणारा नाही. माझ्या संसाराला लावलेलं हे ठिगळ केव्हाही पुन्हा उसवेल आणि माझा संसार फाटून जाईल. बाबा बाबा असं का म्हणताय? खरं तेच बोलतोय मी. भैरवी, परमेश्वरानं माझ्या हातावर किती आयुष्य रेषा दिल्या मला माहित नाही, पण मला मात्र माझा पहिलं तीर दिसायला लागलाय. त्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मन पुन्हा निर्मळ करण्यासाठी लागणारा वेळ माझ्याकडे नाहीये. हे काम तू करावंस अशी माझी इच्छा आहे. बाबा हो बेटा, या घराची ही उसवलेली वीण तूच घट्ट करू शकशील. तू माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहेस. किर्लोस्करांच्या घराची सारी जबाबदारी ऑफिशियली मी तुझ्याकडे देऊ शकत नाही, पण हे घर आपलं आहे ही तुझ्याकडे असलेली भावनाच त्यासाठी खूप पुरेशी आहे. तू हा डोलारा सांभाळावास, या घरातल्या सगळ्या थोरा मोठ्याने एकत्र घेऊन तू पुढे जावंस अशी माझी इच्छा आहे. एवढं करशील माझ्यासाठी? बाबा याआधी तुम्ही अशी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली होती. मी माझ्या परीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला देखील, पण आता परिस्थिती वेगळी आहे. पण भैरवी तीच आहे एवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. भैरवी, तुला काहीही अशक्य नाही. प्रेमानं सारं काही जिंकता येतं. तुला या वाड्यातल्या 4 लोकांना बरोबर घेऊन जाता येणार नाही? हे बा, प्रत्येक शिलेदाराला आपला वारसा सांभाळण्यासाठी दुसरा एखादा शिलेदार हवा असतो. माझ्या समोर तुझ्या इतका दुसरा योग्य उमेदवार त्यासाठी नाही. नाही म्हणू नको. तुम्हाला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही बाबा. तुमची प्रत्येक आज्ञा शिरसावंदी. फक्त तुमचे आशीर्वाद आणि सोबत असू दे. माझे आशीर्वाद कायम तुझ्या बरोबर आहेत. सोबत जया, थोडंसं खाऊन घेतोयस? नाही, मला भूक नाहीये. आता भूक नसायला काय झालं जया? काल दिवसभर तू काही खाल्लं नाहीयेस. हे बघ, आत्ता रागाच्या भरात उपाशी राहशील आणि तुझंच नुकसान करून घेशील. माझं ऐक ना, थोडंसं खाऊन घे. मी तुला सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये. उगाच काही तुला उलट सुलट बोललो ना तर चालेल मला. हे बघ जया, तू मला हवं ते बोल. अगदी माझ्यावर हात उचलला ना तरी चालेल मला. पण जया, तुला चुकीच्या मार्गावर जाऊन देणार नाही मी. जानकी, जया, अगदी मनापासून बोलते मी. हे बघ जया, भैयासाहेब तुझ्याशी वाईट वागले असतील कदाचित, पण जाऊ दे ना. हे बघ, ते मोठे आहेत ना, त्यांच्या वयाचा मान राखून आपण त्यांचा हा निर्णय आता मान्य करायलाच हवा. निर्णय मान्य करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा, त्या विश्वासच्या तालावर कळसूत्री भावल्यांसारखं नाचायचं? नाही, मला ते जमणार नाही. अरे जया, हे बघ, या पैशाची, या साम्राज्याची आपल्याला अजिबात गरज नाहीये. तू माझ्या बरोबर असशील ना तर अगदी कोंड्याचा मांडा करून दिवस काढेन मी. पण पैशा खातर पुन्हा नाती गमवण्याची चूक नाही करायची मला. हे बघ, मला हे असलं दरिद्र आयुष्य नाही जगायचं. मला माझा हक्क मिळालाच हवा. सरळ मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तर काय जया? हे बघ जया, तुझ्या मनात काही वेडेवाकडे विचार तर येत नाहीत ना? म्हणजे भैया साहेबांना मारायचा विचार? हे बघ जया, काही झालं तरी तुझे वडील आहेत ते. अरे वडील असले म्हणून काय झालं? हा, माझ्या आयुष्याचे अधिकार मी त्यांना दिलेले नाहीयेत. तशीच जर का वेळ आली ना तर एक गोष्ट तू पण लक्षात ठेव. ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, अगदी जानकीलाही. नाही, काही नाही.
याच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कळायलाच हवं. वेळेच्या आधीच भैयासाहेबांचा घात झाला तर सगळंच फिसकटेल. हां ठीक आहे डॉक्टर, मी बघतो प्रयत्न करून. हां हो हो ओके. काय म्हणाले डॉक्टर? आता हे बघा, डॉक्टर म्हणाले की कावेरीची मानसिक अवस्था जरी बिघडलेली असली तरी निसर्ग नियमाप्रमाणे बाळाची आणि तिची शारीरिक वाढ ही अगदी नेहमीसारखी व्यवस्थित होत राहणार आहे. पण त्याच्यामध्ये औषधामध्ये आणि ट्रीटमेंटमध्ये अजिबात कसूर करून चालणार नाही. तसं झालं तर मात्र बाळाच्या तब्येतीवर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होईल. नाही, मला काय वाटतं माहिती आहे आबा, आपण कसंही करून कावेरीला औषधांसाठी आणि ट्रीटमेंटसाठी आपण तयार करायला पाहिजे. अरे पण याची कल्पना आपल्याला आहेच की. पण तिची अवस्था इतकी खराब असताना तिचं गरोदरपण, तिचं बाळणपण हे सांभाळणं हे डॉक्टरांना सुद्धा वाटतं तितकं सोपं नाहीये. आबा अहो, आता या सगळ्या गोष्टींची डॉक्टरांना कल्पना आहेच ना. हा पण मला सांगा ना, नाईलाज को इलाज क्या. आपली माहिती आहे सगळीकडनं कोंडी झालेली आहे. पण आता ही आपली कोंडी फोडायला का बाहेरची माणसं येणार आहेत का? हा ती कोंडी आपल्यालाच फोडायला लागणार. म्हणजे एकीकडे कावेरीचं मनही जपायला लागणार आणि तिची ट्रीटमेंट सुद्धा. अरे पण कसं शक्य आहे ते? का? औषधं घेताना सुद्धा किती त्रास देते माहितीये ना तुला. यामिनी, तिथे लांब का उभी? मला या वाड्याने नेहमीच लांब ठेवलंय. आहा, चुकतेस तू. हा वाडा केव्हाच तयार होता तुला कवेत घ्यायला, पण तू आपलेपणांना पुढं कधी आलीच नाहीस. तू निस्वार्थीपणे प्रेम करत राहिली असतीस तर हा वाडा तुझाच होता. पण तू वाड्यावर प्रेम करण्याऐवजी वाड्यावर राज्य करण्याची स्वप्न पाहत राहिलीस. इथेच तर थोडी गल्लत झाली. तुम्हाला सगळं वेळच्या वेळी मिळालं ना, म्हणून तुम्ही हा असा विचार करू शकताय. एकदा माझ्या जागेवरती येऊन बघा. तू माझी जागा घेतलीस म्हणून मी तुझी जागा घ्यायची हा स्वभावच नाहीये माझा. यामिनी, तू खूप अपेक्षा केल्यास म्हणून तुला काहीच मिळालं नाही. मी फक्त माझ्या कुंकवावर समाधानी राहिले म्हणून मला सगळं मिळत गेलं. हो, पण माझं कुंकू तरी माझं कुठे होतं? भैयासाहेबांनी कायमच मला. कुणीतरी आपल्याला महत्व द्यावं असं वाटत असेल तर आधी आपण तसं वागावं. यामिनी, कुंकू आणि मंगळसूत्र ही आभूषणं लग्नात स्त्रीच्या वाट्याला सहज येतात, हे खरं आहे. पण खरी कसोटी नंतर सुरू होते. नवऱ्याचा विश्वास आणि प्रेम जिंकण्याची. तू तिथेच कमी पडलीस. तू नवरा सोडून इतर सगळ्या गोष्टीला महत्व देत आलीस. मग यांच्याकडून तरी एखाद्या गोष्टीची अपेक्षा करणं चुकीचं आहे का? महत्वाकांक्षी असणं हा गुन्हा आहे. आपल्याला अधिकार मिळावेत म्हणून प्रयत्न केले तर त्यात काय वाईट आहे? यात वाईट काहीच नाही. पण तू जे मार्ग निवडलेस ते नैतिक नव्हते ना. सत्ता लोकांच्या सहमतीने मिळते तेव्हा ती भोगण्यात मजा असते.
सत्ता लोकांच्या सहमतीने मिळते तेव्हा ती भोगण्यात मजा असते, पण जुलमानं मिळवलेली सत्ता 2 वेळची झोप सुद्धा देत नाही सुखानं. यामिनी, तू एक सर्वसामान्य गृहिणी बनून राहिली असतीस ना तर खूप सुखी झाली असतीस. पण सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापायी तू संसारालाही मुकलीस आणि सौभाग्यालाही. 1 नाही 2 नाही 100 शत्रू करून घेतलेस तू तुझे. तुझी जवळची माणसंही तुझ्या बाजूला नाही, तुझ्या समोर उभी ठाकली आहेत. अगं, हे सगळं थांबवावं असं नाही वाटत तुला? वाटतं ना, वाटतं. आणि त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू आहेत. फार काही करू नकोस, मी सांगते तितकंच कर. यामिनी, तू माझ्याकडून माझा नवरा हिरावून घेतला असलास तरी माझा तुझ्यावर काही राग नाही. तुला मी लहान बहीण म्हणून स्वीकारलंय. आता तू मला मोठी बहीण म्हणून स्वीकारतेस की नाही हा मुद्दा आहे. तुला जर ते जमलं तर सगळंच सोपं होऊन जाईल. मी वाट पाहीन तुझी. मोठी बहीण? हं. एकदा माझा प्लॅन यशस्वी होऊ देत ग. वाड्यावरची मोलकरीण बनवून राबवते की नाही बघ तुला. अरे सदा कुठे गेला होतास तू? काय नाही, कावेरीची औषधं आणायची होती, आणली. हा, हे बघ, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हा काय? हा, नाही म्हणजे आपण कावेरीला ही औषधं वगैरे देतो ते सगळं ठीक आहे, पण तिच्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. म्हणजे कसं आहे, ती मध्येच व्हायलंट होते, धावाधाव करते इकडे तिकडे. या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. अरे आपल्याकडे अजून 8 महिन्याचा अवधी आहे, तेव्हा हे जर वेळीच थांबवलं नाही आपण तर मग तिच्या बाळाला त्रास होईल याचा. हो आबा, माझ्या लक्षात येते. हा, नाही म्हणजे मी तिला माझ्या परीने सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण काय आहे, मुळात ती याचं सगळ्याचं गांभीर्य कळण्याच्या परिस्थितीतच नसल्यामुळे. नाही आपण असं करूया का, म्हणजे नेहाला या बाबतीत तिच्याशी बोलायला सांगूया. नेहा? हा, म्हणजे एक स्त्री असल्यामुळे ती कावेरीशी या बाबतीत उत्तम संवाद साधू शकेल. आबा, गुड आयडिया. मला आवडलं. आपण ह्याशी लगेचच बोलूया. हा, चल. हा, पण आधी कावेरीला औषध देऊया. हो, हो.